सूर्य कोपला, पारा 43 अंशाच्या पार. रखरखत्या उन्हामुळे लाही रस्ते झाले सुने. 21 मे नंतर तापमानाचा पारा घसरणार. यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचे शुक्रवारी उच्चांक झाला. शहरात 43.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. जालना जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये कमाल तापमान वाढेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. शहरात सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाचा चटका लागत होता. दुपारी 11 वाजल्यानंतर उन्हाच्या चटक्याची तीव्रता वाढली व दुपारी 4 पर्यंत उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. शुक्रवारी रस्त्यावर वाहतूक कमी. हवामान विभागाकडून येत्या 5 दिवसात जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढील काही दिवस घराबाहेर पडताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशाच्या पुढे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ट्रॅव्हल्सचे तिकीट वाढले. मुंबईसाठी 1500 रुपये. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे खाजगी ट्रॅव्हल्सना गर्दी. शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक जण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुटुंबियासह फिरायला जातात. तर सध्या नवीन लगीनसराईमुळे धूम सुरू असल्याने बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे, विमान यामधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे याचा परिणाम ट्रॅव्हल्स तिकीट दरावरही पडल्याचे दिसून येत आहे. नांदेडवरून मुंबईला जाण्यासाठी सध्या प्रवाशांना 1,500 रुपयाहून अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. दरवर्षी ट्रॅव्हल्स चालक लग्नसराईत तिकीट दरात 10 ते 15% वाढ करतात. यावर्षी खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकीट दरामध्ये सरासरी 15% अधिक वाढ केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून मुंबई आणि पुणे या शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. ट्रॅव्हल्स सध्या हाऊसफुल आहेत. त्यापाठोपाठ नागपूर, कोल्हापूर, सांगली व सुरतच्या ट्रॅव्हल्सलाही काही प्रमाणात गर्दी आहे. 72 गावांना पुराचा धोका. लाईव्ह जॅकेटसह बोट तयार. हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 72 गावे नदीकाठावर असून जास्त पाऊस झाल्यास या गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पूर परिस्थिती सक्षमपणे हाताळता यावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातून कयाधू, पैनगंगा, पूर्णा या प्रमुख नद्या वाहतात. जास्त पाऊस झाल्यास नदीकाठावरील गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. पुरामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासन आतापासूनच तयारीला लागले असून जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या अनुषंगाने विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. जवळा बाजार येथे वादळाचा फटका. रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली. औंढा तालुक्यातील जवळा बाजार व परिसरात गुरुवारी वादळी वारे वाहिले. या वादळामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून वाऱ्याचा वेग जोरात असल्यामुळे फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळा बाजार येथे 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान काही वेळ या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता व जोराच्या वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून परिणामी वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली होती. नुकसानीची मदत पेरणीपूर्वीच द्यावी. कैलास पाटील यांची सचिवांकडे मागणी. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान. दुष्काळ सदृश मंडळांना दुष्काळी मदतीची केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपूर्वीच मदत जमा करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी केली आहे. या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव डॉ. सोनिया सेठी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानीची माहिती त्यांना देण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचे तसेच फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांची गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या या पेरणीचे दिवस असून पेरणीसाठी बियाणे, खते आणण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. फक्त पंचनामे किंवा घोषणा न करता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे गरजेचे असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 33% जास्त नुकसान झालेल्या जिरायत शेतकऱ्यांना ताबडतोब हेक्टरी 13,600 प्रमाणे 19 लाख रुपये मिळणे आवश्यक आहे. दुखापत, हाताला एक्स-रे काढला छातीचा. मेडिकलची सेवा उघड. शासकीय महाविद्यालयातील तंत्रज्ञांनी केलेला प्रकार. धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. गुरुवारी हात फ्रॅक्चर झाल्याने सांजा येथील वयोवृद्ध दाखल झाले होते. शुक्रवारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हाताचा एक्स-रे काढण्यास सांगितले होते. मात्र शिकाऊ तंत्रज्ञाने हाताऐवजी छातीचा एक्स-रे काढला.
हा प्रकार तपासणी दरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर